आता बरेच लोक याला सुरळीची वडी किंवा खांडवी असे म्हणतात. म्हटलं चला आज तुमच्यासोबत याची रेसिपी शेअर करूयात. इथे मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, अर्धा वाटी दही घेतलंय, त्यामध्ये थोडीशी हळद, लसूण मिरचीची पेस्ट, चवीनुसार मीठ घालायचंय. ज्या वाटीने बेसन पीठ घेतलंय त्याच 2 वाटींनी पाणी घालायचंय. आता याला खूप चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. मग त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. आता इथे मी एका कढईला तेल लावून घेतलंय, त्यामध्ये हे सर्व मिश्रण ओतून घ्यायचंय आणि कृतीमध्ये दिल्याप्रमाणे याला मिक्स करत राहायचंय. त्यानंतर 5 ते 10 मिनिटं याच्यावर झाकण ठेवायचं, चांगली वाफ भरू द्यायची. आता इथे मी ताटाला तेल लावून घेतलंय, त्यावर हे पीठ घेतलंय आणि तुम्ही बघू शकता कृतीमध्ये दिल्याप्रमाणे याला सर्वीकडे चांगलं पसरवून घ्यायचंय. अजिबात जाड ठेवायचं नाहीये, मस्त पातळसर पसरवून घ्यायचंय. आता इथे मी 4 ते 5 ताटांना हे सर्व लावून घेतलंय व्यवस्थित. त्यानंतर यावर किसलेलं खोबरं घालायचंय, त्यानंतर कोथिंबीर घालायची आहे. मग त्याला चाकूने कापून घ्यायचंय. त्यानंतर कृतीमध्ये दिल्याप्रमाणे रोल रोल करून घ्यायचे त्याचे. आता याला वरून तडका देण्यासाठी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय, त्यामध्ये जिरं, मोहरी, मिरची, कढीपत्ता, त्यानंतर थोडीशी तीळ घालायची आहे. अतिशय सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे. घरी एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, सुरळीची वडी कोणाकोणाला आवडते मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय.